धानवरीत पुन्हा एक भीषण अपघात घडलेला आहे। आपण पाहू शकता धानवरी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळ गेल्या दिवसात एक मोठा अपघात घडलेला होता आणि त्याच्यामध्ये 14 निष्पाप लोकांचा मृत्यू झालेला होता त्या अपघातामध्ये। आणि त्या ठिकाणी ही घटना घडलेली होती की बापूगाववरनं धानवरी या ठिकाणी वऱ्हाडाचा टेम्पो याचा अपघात झाला आणि त्या अपघातात 14 लोकांचा मृत्यू झाला। आणि त्या ठिकाणी अनेक राजकीय नेत्यांनी अनेक अधिकाऱ्यांनी भेट देऊन लोकांना आश्वासनाची खैरात वाटप केलेली होती की या ठिकाणी हा रस्ता जो आहे तो सुरक्षेच्या दृष्टीने एक डेंजर झोन आहे आणि त्या ठिकाणी उपाययोजना केल्या जातील, परंतु इथे कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आपल्याला पाहायला मिळत नाही। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी परिसरात काही दिवसापूर्वी साखरपुड्यासाठी आलेल्या वाहनाचा भीषण अपघात होऊन तब्बल 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्या दुर्घटनेनंतर प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि लोकप्रतिनिधींनी मोठमोठ्या आश्वासने दिली होती, मात्र प्रत्यक्षात कोणत्याही ठोस उपाययोजना अजूनही करण्यात आलेल्या नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। आज त्याच परिसरात आणखीन एक गंभीर अपघात घडला असून भरधाव ट्रक रस्त्यावरील नियंत्रण गमावून थेट एका घरात घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पर्दाफाश झाला आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या धोकादायक ठिकाणी आजही कोणतेही सक्षम बॅरिकेड्स, संरक्षण भिंत किंवा सुरक्षितता उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। विशेष म्हणजे या ठिकाणालगतचा सर्व्हिस रोड गावकऱ्यांसह शाळकरी विद्यार्थ्यांच्या रोजचा वापरात आहे, त्यामुळे येथे कायम जीवितहानीचा धोका निर्माण झालेला आहे। 14 निष्पाप जीव गेल्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही का, हा प्रश्न येथील संतप्त ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। अपघातानंतर घटनास्थळी भेट देऊन फोटो सेशन करणारे लोकप्रतिनिधी, आश्वासनांची खैरात करणारे अधिकारी आणि सुरक्षिततेच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा खर्च करणाऱ्या यंत्रणा आज कुठे आहेत, असा सवाल नागरिक विचारत आहेत। एका बाजूला राष्ट्रीय महामार्ग विकासाचे गोडवे गायले जात असतानाच दुसऱ्या बाजूला नागरिकांचा जीव मात्र वाऱ्यावर सोडण्यात आला आहे। जर पहिल्या दुर्घटनेनंतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या असल्या तर आजची घटना घडली नसती, अशी तीव्र भावना परिसरातून व्यक्त होत आहे। आणखीन किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? अपघातांची मालिका सुरू असतानाही संबंधित यंत्रणांकडून केवळ कागदी कार्यवाही केली जात असल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे तात्काळ बॅरिकेड्स, संरक्षण भिंत, वेग नियंत्रण उपाययोजना आणि कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा निष्काळजीपणाचा खेळ आता थांबवायला हवा, अन्यथा जनतेच्या संतापाला प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे। माझे नाव राजेश गोपाळ मलावकर। माझ्या इथे एक मोठा अपघात झालेला आहे। हा आयसर टेम्पो एका 100 मीटरवरती किंवा 150 मीटरवरती माझ्या घरापर्यंत हा टेम्पो आयसर पोहोचलेला आहे। एक माझं मोठं नुकसान झालेलं आहे आणि इथं हायवेवरती एक 15 दिवसापूर्वी मोठा एक साखरपुड्याचा अपघात झालेला होता। तसेच मोठे मोठे आमदार, खासदार येऊन गेले, पालकमंत्रीसुद्धा येऊन गेले आणि इतर नेतेसुद्धा येऊन गेले राजकारणी, परंतु त्या लोकांनी आश्वासने दिली की आपण इथे बॅरिकेड्स लावू आणि सर्व काही पण चांगली सोय करू। आजपर्यंत कुठली सोय केलेली नाही आणि आमदार, खासदार साहेब आणि पालकमंत्री साहेब, मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही फक्त आश्वासन नको देऊ, एक काहीतरी कामं करून दाखवा, तेव्हा तुम्हाला काहीतरी जनता मान्य देईल। आणि एवढंच बोलतो, साहेब प्लीज करून द्या तुम्ही, एक बॅरिकेड्सचं सर्व काहीतरी सोय करून द्या। केमिकलने भरलेला हा एक आयसर टेम्पो आहे, हा थेट एकाच्या घरामध्ये घुसलेला आहे। ही घटना साधारण 1 वाजताच्या सुमारास झालेली आहे, परंतु इथल्या स्थानिक ग्रामस्थांशी बोलल्यानंतर ग्रामस्थांची म्हणणं आहे की गेल्या दिवसात अनेक इथे राजकीय नेते आले, वरिष्ठ अधिकारी आले आणि त्यांनी आश्वासनाची खैरात केली, फोटो सेशन केलं आणि प्रत्येकाने आश्वासनं दिली की या ठिकाणी लवकरात लवकर बॅरिकेड, सर्व्हिस रस्ता हा उपलब्ध करून देऊ। आणि आज गेल्या काही दिवसातच
त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही, परंतु आपल्याला पुन्हा त्याच ठिकाणी हा अपघात पाहायला मिळतो. आणि हा अपघात साधारण हायवेपासून 100 ते 150 मीटर अंतरावर एवढा लांब हा जो टेम्पो आहे हा चालक नशेमध्ये असताना थेट एकाच्या घरामध्ये घुसला आणि त्याचे मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं.